उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाहीये अशी टीका पंकज भोयर यांनी केली आहे। सध्या राज्यामध्ये लव्ह जिहादचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला असून याला आळा घालण्यासाठी सरकार कायदा करणार आहे। परंतु देवेंद्रजी गृहमंत्री झाल्यानंतर आणि देवेंद्रजींनी घोषणा केली की लव्ह जिहादच्यासाठी कायदा करणार, या कायद्याच्या भूमिकेतून आता हे सगळं उघडं पडत चाललंय। वेतनात वाढ करण्यासाठी वन हक्क कर्मचारी रस्त्यावर उतरले असून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत। निराधारांचे मानधन रखडल्याने वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चोपडा शहरात मराठा प्रीमियर लीग आणि श्रीमती विमलाबाई सोनवणे फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराचा प्रांगणात शिवकालीन वस्तू आणि शस्त्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले। सर्व शहरातील मोठमोठे डम्पिंग ग्राउंडचे डोंगर बंद व्हायला हवे असे उद्दिष्ट असेल असं आश्वासन श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही केल्यास उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देण्यात आलाय। विठ्ठलवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे उल्हासनगरमध्ये आणखी एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्र आणि केंद्र शासनाची एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं काम करणारे आरोग्य मंत्र्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र आजपासून बेमुदत संपावर आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुलढाणा जिल्ह्यात भव्य दिव्य स्वरूपात साजरी केली जाते। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात भगव्या झेंड्यांची खरेदी होत असून भगव्या झेंड्यांची मागणी वाढली आहे। मानधन नको वेतन पाहिजे या मागणीसाठी शेकडो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे जिल्हा परिषद कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले। हर्षवर्धन सपकाळ येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला बळकट करतील आम्हाला विश्वास आहे असा विश्वास नसीम खान यांनी व्यक्त केलाय। कर्जत तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे सार्वजनिक बांधकाम अधीक्षकांना अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले। डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले। भाजप नेते किरीट सोमय्या अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या भेटीसाठी दाखल झाले। धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पळासनेर परिसरात एका सराईत मोटरसायकल चोरट्याला 10 मोटरसायकलींसह अटक केली आहे। सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने सोलापुरातील 4 हुतात्मा पुतळ्यांसमोर 7 मावळे पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12:30 वाजेपर्यंत म्हणजे सलग 19 तास 19 मिनिट आणि 19 सेकंद दांडपट्टा फिरवून आगळ्या वेगळ्या पद्धतीने मानवंदना करून विश्वविक्रम करणार आहेत। बुलढाण्यातील कोलवडमध्ये शेतकरी आणि विद्यार्थ्यांना ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता तरी एकत्र या मराठी माणूस आपली वाट पाहतोय अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवन समोर झळकतायत। राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा यवतमाळ जिल्हा भाजपचे संपर्क मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थित भाजपच्या सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा घेण्यात आलाय। जमिनीच्या वादातून प्रेमिकेच्या जाळ्यात अडकून तरुणाची निर्घुण हत्या करणाऱ्या प्रेमिकेसह 5 जणांना भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे। सोलापुरात छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त 21,000 शर्टच्या बटनांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारून ही मानवंदना देण्यात आली। सिडकोत भर दिवसात ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा घातल्याने लाखो रुपयांचं सोनं लुटल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे। मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी पंढरपुरात केलेली बॅनरबाजी चर्चेत आली असून यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले। मध्य प्रदेशमध्ये सीमेवरती पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्यातील 4ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने केडीएमसीला दिले असून त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या हजारो रहिवाशांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आहे। शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची जी संकल्पना होती तीच संकल्पना मला काँग्रेसची वाटते असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय। आवक जास्त होत असल्यामुळे एपीएमसी बाजारात भाज्यांचे दर घसरलेत। महाराष्ट्रातील कोणत्याही कुटुंबावर अन्याय झाला तर आम्ही त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहू असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलाय। मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं आणि ज्युनियर वकिलांना भत्ता मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी वकिलांकडून आंदोलन करण्यात आले। अकोला पोलिसांना बोगस कागदपत्रांसंदर्भात आणखी काही महत्त्वाची माहिती दिली आहे तर या संदर्भात किरीट सोमय्या यांनी पातूर तहसील कार्यालयाला भेट दिली आहे।